So the name is fun. We'll have some fun. We'll have some entertainment now. We'll have some magic. All right. So all of you please pay attention here. बघा, this is our first phase. या फेज मध्ये तुम्हाला मी दाखवतोय की कशा प्रकारच्या सम्स असतात. तुम्हाला परफेक्टली समजावं असं पण त्याचा उद्देश नाहीये, बट these are the types of sums which are asked in your different type of competitive exams, and majority of them are asked in your UPSC CSAT. सो प्रत्येकाने काय करायचंय, एक नवीन नोटबुक घ्यायची आहे आणि जे काय मी सम्स देईल तुम्हाला फोटो पण मी पाठवतो दररोज. नोटबुक नवीन घ्यायची, नवीन प्रॉपर. त्या नोटबुकवर नाव लिहायचं, प्रॉपर नाव लिहायचं UPSC आणि इथं लिहायचं CSAT, सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट. काय नाव लिहायचं? वी आर प्रॅक्टिकली, क्लिअरली, ओपनली आपण हे UPSC CSATचं प्रिपरेशन करवतोय. ठीक आहे. तो हेच याच सगळ्या सम्स आपला UPSC CSATला विचारले असतात. ठीक आहे. नाव याच्यामधला तुमच्या फन किंवा एंटरटेनमेंट किंवा मॅजिक या सब्जेक्ट मध्ये, इन दिस सब्जेक्ट सेरीज आर नॉर्मली आस्क्ड. तुम्हाला स्कॉलरशिपला, मंथनला सेरीज विचारले असतात का नाही? सेरीज हे विचारलेले असतात का नाही? फॉर एक्झाम्पल सेरीज म्हणजे काय सर, आम्हाला समजावून सांगा. बघा, 1 2 4 7 11 16 सपोज सिरीज. फॉर एक्झाम्पल व्हेरी सिंपल सिरीज आहे. 1 2 4 7 11 16 and what will be the next one? ऑप्शन देऊ का? ऑप्शन आहे A, B, C, D. 19 20 21 22. सांगा काय आन्सर असेल? सांगावर डोकं लावून थोडस. दिसतंय का नाही? का चमकतंय? चमकतंय का? बघा, 1 आहे, 2 आहे, खाली तो 1 2 4 7 11 16. पुढचं काय डिजिट असेल सांगा मला. व्हेरी सिंपल व्हेरी सिंपल सिरीज. दिस इज व्हेरी सिंपल सिरीज. काय असेल सांगा? 22. व्हॉट कॅन बी द नेक्स्ट? 21. कसं काय 22 सांगा? बघा डिस्टन्स बघा किती आहे. 1 हे किती आहे? 2 हे किती आहे? 3 हे किती आहे? बघा डिफरन्स बघा. 1 आणि 2 मध्ये किती डिफरन्स आहे? 1 चा. 2 आणि 4 मध्ये 2 चा. 4 आणि 7 मध्ये 3 चा. 4 चा. 5 चा. आणि पुढं किती असणार? 6 चा. 16 प्लस 6 22 इज द करेक्ट आन्सर. दिस इज व्हेरी 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 सिंपल. आता थोडस पुढे जाऊ आपण आणखीन. चला पुढचा आहे बघा. 1 2 6 15. पुढे आहे 31 50 31 56. आणि पुढे काय येईल? व्हॉट कॅन बी द नेक्स्ट? आन्सर देऊ तुम्हाला? आन्सर देऊ? ऑप्शन आहे बघा. 72 82 91 92. ओके. 81 82 91 92. ABCD असे कन्फ्युजिंग असतात सगळे ऑप्शन्स. तुम्हाला काहीच अंदाज लागत नाही. बरं सांगा मला. कॅन यू टेल? आता सर तर डिफरन्स बी आजचा 1 2 1 आहे, इथं 5 आहे, इथं किती आहे सांगा? इथे किती आहे? 4 आहे. इथे किती आहे? बघा डिफरन्स बघा. काय समजतंय का बघा?
किती डिफरन्स आहे हा सांगा मला. दोघांमध्ये किती डिफरन्स आहे. 1. इथे किती आहे. 4. किती आहे. 2 आणि 6 मध्ये 4 आहे का नाही. इथे किती आहे सांगा. इथे किती आहे. सांगा लवकर. हा किती आहे. 16. इथे किती आहे. 25. काय समजतंय. यांना बघून काय समजतंय का. स्क्वेअर आहेत. व्हेरी नाईस. हे काय बघा. 1 चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर, 5 चा स्क्वेअर. पुढचा डिफरन्स काय असेल. काय असेल डिफरन्स. 6 चा स्क्वेअर. म्हणजे काय करायचं. 56 मध्ये किती ऍड करायचं. किती करायचं ऍड सांगा. 36. काय आन्सर येईल. 92. गॉट इट. आणि आजचे आता मास्टर सम कडे जाऊ आपण. ठीक आहे. विल गो टू द मास्टर सम. आजचा आपला मास्टर मॅजिक फॉर्म्युला बघू. मॅजिक बघू आपण. मास्टर मॅजिक ऑफ द डे. बघा 1 2 3 4 5. बघा आता हे बघा. 1 2 3 4 5. ह्याचं उत्तर सांगाल त्याला माझ्याकडून चांगला भारीवाला पेन मिळेल. पेन. चला. AHAL. पॅरेंट्स आहे सगळ्यांना. पॅरेंट्स आहे सगळ्यांना. AHAL. 1 ला ए आहे, 2 ला एच आहे, 3 ला ए आहे, 4 ला एल आहे. तर 5 ला काय राहील. चला आन्सर सांगायचं. आन्सर सांगू का. ऑप्शन देऊ का. डू यू वॉन्ट ऑप्शन. ऑप्शन पाहिजे. यू व्ही डब्ल्यू एक्स. जो अंदाजे सांगेल त्याला पेनल्टी लागेल. अंदाजे सांगेल त्याला पेनल्टी आहे. आणि करेक्ट सांगितलं तर तुम्हाला माझ्याकडून एक भारीवाला चांगलावाला पेन मिळेल. पेन विल गेट. टीचर्स सहित टीचर्स, पॅरेंट्स, आजूबाजूचे सगळे आसपासचे सगळे बोलवा जेवढे असतील आसपास. बघा जमतंय का. दिस इज युअर मास्टर स्ट्रोक. सो हा सिरीजचा भाग आहे. आपण याचं प्रचंड खूप मोठ्या प्रमाणात प्रॅक्टिस करणार आहोत. अँड ऑल ऑफ यू विल बी एबल टू सॉल्व सच मॅजिकल सम्स. सो these are all funny. These are all entertaining सम्स. सगळ्या तुमच्या मनोरंजनात्मक सम्स आहेत. एवढ्या सोप्या आहेत, एवढ्या इझी आहेत. तुम्हाला सगळ्यांना मास्टर करतो याच्यामध्ये मी. आय विल मेक यू ऑल मास्टर्स इन दिस. जमतंय कोणाला. चला कोण आहे. पेन जिंकणार कोणी आहे का. का चालू करू मी. सोल्युशन चालू करायचं. चालू करायचं सांगा. शाल वी स्टार्ट द सोल्युशन. टेल मी येस ऑर नो. बघा ABCDEFGHIJKLMN. So 1 2. सांग बा कसं आलं येऊ. अंदाजावर आलं का. कसं आलं येऊ. येऊ कसं आलं. एम NOPQ. कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये गेल्याबरोबर तुम्हाला हा हा सिरीज करून ठेवायचा. कारण का याचं एक ना एक तुम्हाला सम असतेच बाय डिफॉल्ट. त्यामुळे ह्या अगोदरच काढून ठेवायचं. QRSTUVWXY आणि Z. बर बघा आता इकडं 14 15
16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 आणि 26. असं का? बऱ्याच वेळेला या प्रकारचं ड्रॉ जर केलं आपण स्ट्रक्चर तर याच्यामध्ये डायरेक्ट आपल्याला आन्सर्स मिळतात बऱ्याच वेळेला. मात्र हे थोडस डिफिकल्टी वाले, खूप अवघड नाहीये. थोडस या पद्धती तुम्हाला ज्यावेळेस ची प्रॅक्टिस होईल त्यावेळेस तुम्हाला खूप सोपं वाटेल. फॉर एक्झाम्पल बघा, यासाठी आणखीन एक आहे, हे आपण मंडेला घेणार आहोत. बघा, BOARD, BOARD, BOARD या सिरीजमध्ये 90 नंबरचा डिजिट कोणता असणार आहे? सॉरी, 90 नंबरचा तुमचं लेटर कोणता असणार आहे? सो अशाच प्रकारचं हे सम आहे. तुम्हाला बघा हिंट पण दिली मी. तसं हे आहे ना बोर्ड बोर्ड बोर्ड, तर हे जर असं लगातार लिहित गेलो तर 90 नंबरला कोणता येणार आहे? त्याच प्रकारचं हे सम आहे. हा क्वेश्चन आहे. सो शॅल आय स्टार्ट सॉल्विंग? चालू करायचं. बघा, एचा किती नंबर आहे सांगा मला? 1. एचा किती नंबर आहे? 1. एचा किती नंबर आहे? एचा किती नंबर आहे? 8. परत एचा किती नंबर आहे? 1. 4चा सॉरी एलचा किती नंबर आहे? 12. एलचा 12 आहे. आणि इथं काय येणार होता? बघा, 1 ला 1 आलं, 2 ला 8 आलं, 3 ला पुन्हा 1 आलेलं आहे. बर, याच्यावरून तुम्हाला आयडिया येऊ शकते. बघा, लक्षात घ्या. आता मी तुम्हाला सांगणार आहे आणि अशाच प्रकारचे सम्स असतात. बघा, 1 आणि 1 मध्ये काय? 1 आणि 1 ला 1 आहे, 2 ला 8 आहे. यांच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला? इथं क्ल्यू सापडला तुम्हाला. इथं क्ल्यू सापडला पाहिजे. 1 आणि 1 मध्ये काय संबंध आहे आणि 2 आणि 8 मध्ये काय आहे? क्यूब आहे. क्यूब आहे. व्हेरी गुड. 1 चा क्यूब आहे 1, 2 चा क्यूब आहे 8, 3 चा क्यूब काय होईल सांगा मला? 3 चा क्यूब काय होईल? 27. आता लक्षात घ्या, जर आपल्याला पुन्हा एकदा काउंटिंग करायचं झालं, इफ वी वॉन्ट टू काउंट अगेन, 26 नंतर 27 कोणाचा येईल? 26 नंतर 27 नंबर कोणाचा येईल सांगा मला? आपण काउंट करत बसलो, कोणाचा येईल? एचा येईल का? सो ए कॅन बी काउंटेड ऍज 1 ऍज वेल ऍज 27. बघा इथं ए. बर, त्याच पद्धतीनं आता एल तर 12 आहे, बट 12 हा 4चा क्यूब नाहीये. 4चा क्यूब काय येईल मला सांगा? 4चा क्यूब काय येईल? 64. आता 64 आता आपल्याला टॅली करावं लागेल. लक्षात घ्या, हाऊ टू टॅली, हे पण ते सेमच सम आहे. बघा कसं टॅली करायचं. 64 नंबर, मात्र 64 नंबरला एवढं काउंट कशाला करायचं आपल्याला? आता किती टोटल डिजिट्स किती आहेत आपल्याकडं? किती आहेत मला सांगा? सो टोटल लेटर्स किती आहेत? 26 आहेत. टोटल लेटर्स किती आहेत? 26 आहेत. मग 64th लेटर जर आपण असं काउंटिंग करत बसलो तर 64th लेटर कसं काढायचं? बघा, 64 डिवाइड बाय, याचे तुकडे करायचे 26 चे. समजा हे आपण कंटिन्युअसली सिरीज लिहित गेलो तर 26 चे किती पीस होतात बघा. आणि जो रिमाइंडर राहील त्यातला मग तो नंबर घ्यायचा, रिमाइंडरचा नंबर घ्यायचा. बघा, 26 चा करा, पार्ट करायचे, डिवाइड करा, किती होत आहे? 26 2 जा किती झालं मला सांगा? 52. किती आले? रिमाइंडर किती आहे? रिमाइंडर, आय चेंज द वर्ड. किती आला रिमाइंडर मला सांगा? 12 आला का? आला का 12? एलचा नंबर 12 आला का? सर नो? येस सर. इट मीन्स 64 म्हणजे किती येणार आहे? बघा लक्षात घ्या, 26 परत 26 किती झाले? 52. आणि मग 12 पर्यंत आलं किती होणार आहे? हे 64 होणार आहे. गेटिंग माय पॉइंट? गॉट इट? नाउ इन द सेम मॅनर 5चा क्यूब काय होणार मला सांगा? व्हॉट विल बी द क्यूब ऑफ 5?
125. 125. मग काय करायचं, याला काउंटिंग करत बसायचं. 125 नंबर कसा करता येईल आपल्याला सांगा मला. 125 ला 26 न डिवाइड करायचं. हा, आता मात्र टेबल आले पाहिजे आपल्याला. सांगा मला टेबल, बोला. 26 5 जा किती, 26 1 जा 26, 2 जा 52, 3 जा 78. Am I right? आणि 26 5 जा किती, नाही रे 4 जा. 26 4 जा किती सांगा मला. 104. 104. सॉरी, 26 5 जा 104. किती आला रिमाइंडर. व्हॉट इज रिमाइंडर. सॉरी, किती आलं रे. 21 आलं ना. व्हॉट इज 21 सांगा. U. हा, 21 काय आहे. व्हॉट इज युअर 21, टेल मी. U. करेक्ट. गॉट द आन्सर. आन्सर भेटलं का. हा, यू कोणी सांगितलं होतं. तुझं असं आलं होतं का रे बाबा. यू तुझं असं आलं होतं का. सो यू इज द करेक्ट आन्सर. 21. वेर इज युअर 21. दिस इज युअर यू. गॉट इट. सो 21 इज द करेक्ट आन्सर. आणि हा युपीएससी ला विचारलं गेलं सम आहे, 2.5 मार्काला. युपीएससी 2.5 मार्क्स. मला असं वाटतं 23 और 24 ला, 23 2023 और 2024 ला हा विचारलेला क्वेश्चन आहे. युपीएससी प्रिलिम्स सीसॅटचा क्वेश्चन आहे हा. एवढा सोपे क्वेश्चन्स असतात. आणि याला साधारणतः मला असं वाटतं 1.5 किंवा 2 मिनिट टाइम असतो. तुम्हाला हे सगळे क्वेश्चन्स अगदी ओरली करता येतील. ओरली फक्त बोटावर काउंट केलं तर करता येतील. आता मला सांगा, हे ए टू झेड तुमचं सगळं पाठ असलं पाहिजे. तुम्हाला एकदा सांगितलं होतं मी कोणतरी क्लासरूम मध्ये, माझे हे सगळे पाठ आहेत. तुम्ही कोणताही डिजिट कोणताही लेटर विचारा, मला त्याचा नंबर पाठ आहे, हे तुमच्याकडून मी पाठ करून घेईल. ठीक आहे. त्याची ट्रिक आहे, कोणताही नंबर तुम्ही ट्रिक न ते आठवणी ठेवू शकता व्हेरी इझिली. ऑल राईट. सो डिड यू एन्जॉय दिस. मजा आली का नाही सांगा मला. येस ऑर नो. Yes, sir. ऑल राईट. याचा फोटो तुम्हाला पाठवला जाईल, रेकॉर्डिंग पण पाठवलं जाईल. आणि मला काय दाखवायचंय, मी तुम्हाला समजावून सांगत नाही काहीच. फर्स्ट फेज मध्ये अशा प्रकारचे सम्स असतात. आणखी तुम्हाला 1-2 दिवस सम्स दाखवेल. आफ्टर दॅट स्पीडीली कॅल्क्युलेशन करण्यासाठी काय करावं लागेल ते आपण घेऊ, ते परफेक्ट घेऊ. तुम्ही आतापर्यंत टेबल केले असतील, मात्र आपण टेबल खूप वेगळ्या पद्धतीनं करणार आहोत. आतापर्यंत तुमच्या आसपास एवढे अशा प्रकारे टेबल कोणीच नाही केलेले. इव्हन तुमच्या टीचर्सनं पण नाही केलेले. त्या पद्धतीने आपण टेबल्स करून घेणार आहोत. तुमच्या पालकांनी देखील नाही केलेले, तुमच्या आजूबाजूला कोणीच नाही केलेले. त्या बघा, रेकॉर्डिंग मध्ये बोलतोय मी. मला सांगा, नाही सर आम्ही केलेले आहेत. माझ्याकडे या, समोर या. आय एम टॉकिंग ऑन रेकॉर्ड. हे सगळं रेकॉर्ड होतंय, समजतंय. तर त्या पद्धतीनं त्या क्वालिटीचा आपण सगळ्या गोष्टी घेणार आहोत. आणि तिसरीच्या मुलाला देखील सहजपणे कसं समजल त्या पद्धतीनं आपण जाणार आहोत. म्हणजे हे युपीएससी क्वेश्चन्स आपले तिसरीचे मुलं देखील सॉल्व्ह करू शकतील. विचार करा, जर वर्षभर असे आपण 300-400 क्वेश्चन जर घेतले आणि ते सगळे क्वेश्चन्स तुमच्या पाल्याला आले, तर याचा अर्थ तुमचा पाल्य आज ज्याही कक्षेमध्ये आहे, ज्याही क्लासमध्ये आहे, तो युपीएससीचे सीसॅटचे क्वेश्चन या प्रकारचे असे चुटकीमध्ये सोडवल. चुटकीमध्ये मॅक्झिमम 30 सेकंड्स लागतील. 30 सेकंड्स टू गेट द आन्सर. वेरॅज त्याला टाइम किती अलॉट झालेला असतो. बरं, याचा फायदा काय होतो, बिकॉज इंग्लिश लँग्वेजचे किंवा इतर जे काही पॅराग्राफ असतात ना, पॅसेजेस, त्याला खूप वेळ लागतो. आणि तुम्ही खऱ्या अर्थानं मॅथ्समध्ये, या मॅथ्स म्हणण्यापेक्षा या एंटरटेनमेंट किंवा फन या सब्जेक्टमध्ये खूप काही वेळ वाचू शकता. आणि हा सेव्ह झालेला जो टाइम आहे, तो टाइम, दॅट टाइम कॅन बी युटिलाइज फॉर द अदर सब्जेक्ट्स. असं याचं कॅल्क्युलेशन असतं. परंतु जे लोक प्रिपरेशन करत नाही ते या मॅथ्सच्या मोहामध्ये फसतात, इथं वेळ घालवतात आणि बाहेर येताना मग त्यांचे 10 क्वेश्चन राहिले, 20 क्वेश्चन राहिले, 25 क्वेश्चन राहिले, अशी अवस्था असते. ऑल राईट. सो या गोष्टींसाठी सेपरेट नोटबुक करा. नोटबुकला नाव दिलं पाहिजे युपीएससी आणि सीसॅट. ठीक आहे. युपीएससीचं हे सीसॅटचे आपण प्रिपरेशन करतोय आजच.
बाय डिफॉल्ट इंग्लिश ज्या पद्धतीने तुम्ही करताय इंग्लिशमध्ये बाय डिफॉल्ट आपलं प्रिपरेशन होतच आहे. आता तुमचं सीसॅट फन किंवा एंटरटेनमेंट किंवा मॅजिक या सब्जेक्ट देखील प्रिपरेशन झालं पाहिजे असं मला वाटलं आणि म्हणून आपण या विषयाला हात घालतोय. ऑल राईट. सो विथ दिस शॅल वी हॅव पॉज. मी याचा फोटो पाठवतो. शॅल वी हॅव पॉज. We will have Yes, sir. Yes, sir. We will have